आजची ही गोष्ट आहे राहुलची. राहुल म्हणजे कोण? तुमच्या आमच्यासारखा एक तरुण. 15,000ची छान SIP लावली, योग्य वयात लावली, लाँग टर्मसाठी लावली आणि छान स्टेपअपही चालू होतं. पण त्याच्याकडे हेल्थ इन्शुरन्स नव्हते. त्याला नेहमी वाटायचे, इन्शुरन्स प्रीमियम हे फालतू एक्सपेंडिचर आहे. काय गरज आहे? माझ्याकडे सेव्हिंग्ज माझी इनफ आहे. कधी काय झाले तर मी माझे सेव्हिंग्ज यूज करेल. एकेकाळी अचानक राहुलला सिव्हिअर हार्ट अटॅक आले. हॉस्पिटलाइज करायला लागले. हॉस्पिटलचे बिल झाले 6.5 लाख. अचानक त्याला त्याची इन्व्हेस्टमेंट डिस्काउंटमध्ये लॉसमध्ये रिडीम करायला लागली. ते हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी त्याची फ्युचरची सगळी प्लॅनिंग हल्ली. त्याला कळून चुकले, हेल्थ इन्शुरन्स जर मी घेतले असते तर माझी इन्व्हेस्टमेंट ही सही सलामत राहिली असती आणि इन्शुरन्सने माझे हॉस्पिटलचे बिलही कव्हर झाले असते. कसं असतं की तरुण वयात आपल्याला असं वाटतं की काय गरज आहे, त्या वयात आपल्याला प्रीमियम खरंच कमी येतो. पण जेव्हा आपले वय वाढते, एखादा आजार होतो, एक तर त्याचे प्रीमियम्स खूप वाढतात, अदरवाईज आपल्याला इन्शुरन्स कोणी द्यायला तयार होत नाही. तर तुम्हीही योग्य वयात आपले हेल्थ इन्शुरन्स काढा आणि आपल्या इन्व्हेस्टमेंटला आणि आपल्या फॅमिलीला सिक्युअर्ड करा. थँक्यू.